नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने केलेल्या मूर्खपणामुळे महिप्त आणि दामिनी आता प्रियावरती भडकलेले असतात आणि दामिनीने प्लान बी तयार करण्याचा ठरवलेला असतो आणि त्यामुळे कोर्टामध्ये पूर्णपणे खुनाचा आरोप हा साक्षीने प्रियावर ढकलताच प्रियाने कोर्टातच राडा घालत साक्षीचा पर्दाफाश केलेला आहे। तर या सगळ्यामध्ये कशाप्रकारे साक्षीला याच्यातून सोडवलं आणि या सगळ्याची कबुली कोर्टात दिल्यामुळे आपल्याला कल्पनाही करता येणार नाही असा तमाशा होऊन अखेर साक्षी आणि प्रिया या दोघीजणही कोर्टामध्ये चांगल्याच अडकणार आहेत। मग आता या सगळ्यातूनच आता साक्षी आणि प्रिया या खुनामध्ये कशा सामील होत्या आणि कशाप्रकारे त्यांनी हे सगळं केलं होतं हे स्वतः प्रिया आपल्या तोंडून कोर्टात कबूल करणार आहे। त्यामुळे नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेच ठरेल। चला मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की दामिनी ही कोर्टाची तारीख संपल्यानंतर खूप जास्त साक्षीवर भडकलेली असते, कारण तिने साक्षीला सरळ सांगितलेलं असतं की काही झालं तरीही तू कोर्टात कबूल करून टाक की हे सगळं तूच केलेलं आहेस आणि या सगळ्याच्या मागे म्हणजेच तू आजच्या आश्रमात गेली होती हे सरळ तिला सांगून टाक असं तिने सांगितलेलं असतानाही मूर्खपणाने तिने प्रियाच ऐकलेलं असतं। महिप्त पण ओरडतो की साक्षी, अगं तू हे सगळं का केलंस? तुला मॅडमने सांगितलं ना, बघितलं ना आता त्या अर्जुन सुभेदाराने तुला कसं वाईट अडकवते? तेव्हा ती म्हणते की अण्णा दामिनी मॅडम, खरंच मला माफ करा, परंतु ना मला त्यावेळेला काही सुचलं नाही। जेव्हा तो सगळं हे सांगत होता ना तेव्हा माझी नजर अचानक प्रियाकडे गेली आणि मी तिच्याकडे बघत असताना तिने मला असं सांगू नकोस असा इशारा केला, म्हणजे मान डोलावून सांगितलं की तू तिथे गेलीस असं सांगू नकोस कुणाच्या रात्री। आता हे ऐकल्यावर दामिनी चिडते आणि म्हणते की म्हणजे मी तुला जे काही सांगते ते मूर्ख म्हणून सांगते, तुम्हाला ना खरंच कळत नाहीये। मी तुला त्यावेळेलाही खुणवत होते की नको तीच अजिबात ऐकू नकोस, परंतु तू अजिबातच माझ्या डोळ्यांकडे लक्ष नाही दिलस, तू त्या प्रियाकडे त्या नवीकडे लक्ष दिलस ना। आता एक गोष्ट नक्की, जे काही केले ना ते आता पुढे काही करायचं नाही, याच्यावर काय तोडगा काढायचा ते त्या प्रियालाच विचार आणि ती कशी हे केस लढते। नाहीतर एक काम कर ना, ती केस लढायची ती त्या प्रियाकडे दे, मी तर काय आता बाबा तुला वाचवू शकत नाही आणि एक नवीन गोष्टी तुमच्या माझ्या समोर येतात, त्यामुळे मला आता ही केस लढायचीच नाहीये, तुला फाशी होणार हे तर निश्चित। आता महिप्त खूप चिडतो आणि महिप्त अक्षरशः स्वतःच्या म्हणजे खिशातला जो चाकू असतो तोच काढतो आणि तो आता दामिनीच्या गळ्यावर ठेवायला जातो, तेव्हा साक्षी त्याला पकडते आणि म्हणते की अण्णा प्लीज थांबा, अण्णा असं करू नका। तरीही तो भयंकर चिडलेला असतो। तो म्हणतो की ही बाई स्वतःला समजती तरी काय, म्हणजे ही बाई माझ्या मुलीला केसमधून सोडवण्यासाठी, कोर्टातून अशा कोर्ट कचेरीमधून सोडवण्यासाठी हिला ढिगन पैसा ओततोय मी आणि ही मात्र स्वतः शहाणपणा करते। आतापर्यंत तीच ऐकून आलो, कारण माझ्या मुलीला सोडवण्यासाठी ती हे सगळं करत होती, परंतु आता मात्र तीच डोक्यावरून माझं पाणी गेल आहे। किती काय झालं तरी माझ्या साक्षीला जेलमध्ये टाकायचं असं म्हणते ती। असं म्हणून तो भयंकर चिडलेला असतो। तेव्हा आता साक्षी अण्णाला कसा बसा शांत करते आणि म्हणते की अण्णा प्लीज तुम्ही जरा शांत व्हा। तेव्हा मग दामिनी म्हणते की हो, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हे असं सगळं माझ्यावरती धमकी दमदाटी करून तुम्ही हे सगळं सिद्ध करू शकाल कोर्टात की तुमची लेक आहे ती तिने हा खून केलेला नाहीये? बोला, जर असं करत असाल तर ठीक आहे, खुशाल चालू द्या। तेव्हा ती म्हणते की नाही मॅडम प्लीज माफ करा, कसा आहे ना त्यांचा टेम्पर खूप हाय होतो, खरं तर तुम्ही हे सगळं बोललात ना त्यामुळे मलाही एक मिनिटासाठी धडकीच बडली, प्लीज असं बोलू नका ना। तेव्हा मग तो आता अक्षरशः चिडायला लागतो। तो म्हणतो की हे बघा दामिनी मॅडम, तुम्हाला मी अगोदरही सांगितले की काही
करायला तयार आहे। हा महिप्त शिखरे स्वतःलाही विकायला तयार आहे, परंतु तुम्हाला माझ्या मुलीला सोडवायच आणि त्यासाठी तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा। तुम्ही असं बोलून नका दाखव की तुमच्या मुलीला जेल होणार आहे वगैरे असं अगदी माझ्या काळजाला घळ पडतात। प्लीज तुम्ही असं काही बोलू नका असं म्हणून तो तिला आता गप्प करत असतो। दामिनी म्हणते की ठीक आहे। ती जरा आता स्वतः शांत होते। ती खरंतर विचार करत असते की केस सोडण्याचा, परंतु महिप्त आणि पुन्हा साक्षीने रिक्वेस्ट केल्यामुळे ती तिथेच थांबते आणि दोघेही म्हणतात की प्लीज मॅडम, अशी अर्ध्यातच केस सोडू नका, नाही तर तुमच्या रेप्युटेशनचाही प्रश्न आहे। कारण तुम्ही इतके दिवस ती केस लढत होतात तेव्हा आता ती जराशी शांत होते। नंतर मग तो म्हणतो की बोला मॅडम, आता काय करायचं मला खरंच कळत नाही आणि मला ना त्या प्रियाचा तर खूप राग आलाय असं वाटतं। हीच रामपुरी तिच्यासमोर घेऊन जाऊ आणि चांगला संपवून टाकू तिला। मला खरंच खूप राग आलाय तिचा त्यावर। दामिनी म्हणते की महिप्त शिखरे, हे बघा प्रत्येक वेळेला असं मारामारी हाणामारी करून काहीच होत नसतं, कधी कधी डोक्याही चालावं लागत असतं। मग ते दोघेही प्रियावर चिडलेलेच असतात। प्रियाने खुणावून सगळी वाट लावून टाकली याचा राग दामिनीला पण आलेला असतो। दामिनी म्हणते की हे बघ, आता मी एक गोष्ट सांगते तुला, तिथे तुला ती मदत करण्यासाठी तन्वी होती, म्हणजेच ती प्रिया होती, बरोबर की नाही? तेव्हा मग ती म्हणते की हो, तिनेच मला सगळी मदत केली, म्हणजे खून झाल्यापासून ते अगदी एंडचे पुरावे मिटवेपर्यंत तिनेच मला मदत केली। मग झालं, आपल्याला समजलं पुढे काय करायचं ते। त्यावर आता महिप्त आणि साक्षी तिला विचारतात आणि सगळा जो काही प्लान असतो तो ती त्यांना सांगून टाकते, म्हणजे काय काय करायचं आणि काय नाही हा सगळा प्लॅनिंग आता साक्षीला ती अगदी व्यवस्थितरित्या समजावते आणि साक्षी देखील त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असते। आता त्यावर साक्षी म्हणते की मॅडम, हे सगळं बरोबर आहे ना? म्हणजे याने मी सुटेन तर ना, किंवा माझ्यावरचा आरोखा नाहीसा होईल ना? तेव्हा दामिनी म्हणते की आता मी तुला जो काही प्लॅन बी सांगितलाय तो अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आणि तसंच वागायचे। तर इथे दामिनीची आणि महिप्त साक्षी ची पूर्ण अगदी आता तयारी झालेली असते पुढच्या हिअरिंगसाठी आणि अर्जुनच्या हाती पुरावा लागलेला असतो फार मोठा, तो म्हणजे सरंजामे वकिलाच्या विरोधातला सरंजामे वकील जो आहे तो वकील हा सगळं काही करायला तयार आहे, म्हणजेच तो पैशासाठी काही करू शकतो। मग आपण त्याला त्याचे विकनेसेस दाखवून द्यायचे। साहिली म्हणते की अर्जुन सर, हे जे काही चैतन्य भाऊजीने आणलंय त्यामुळे उपयोग होईल का? त्यावर मग तो म्हणतो की हो का नाही होणार उपयोग, चैतन्यने इतके सगळे जे विरोधातले पुरावे मागवलेत ना त्यावरून हे सिद्ध होते की हा जो काही इन्स्पेक्टर आहे सरंजामी तो भ्रष्टाचारी होता आणि किती काही झालं तरीही त्याच्या विरोधातले हे जे पुरावे आपण त्याला दाखवणार तेव्हा मात्र एक गोष्ट नक्की आहे की तो यामध्ये कन्विन्स होणार नाही, परंतु त्याला याचे सगळ्याचे आपल्याला काहीतरी आणखी पुरावे दाखवावे लागतील। तेव्हा मग अर्जुन आणि सायली दोघांनी ठरवलेलं असतं की हे जे काही आपण पुरावे मिळवलेत त्या पुराव्यांविषयी आपण नक्कीच या सगळ्या गोष्टी यापुढे नेणार आहोत आणि सरंजामेकडे जाऊन आपण त्याचा सगळा जो काही रेकॉर्ड आहे तो त्याला दाखवूया आणि मग त्याची मजा बघूया। अर्जुन सायली हे ठरवतात की आता आपण सरंजामेकडे जायलाच हवं, कारण जितक्या लवकर केस संपत आहे तितक्या लवकर आता सरंजामेकडे जाऊन त्याचा कोर्टात जो काही कबुली जबाब आहे ते घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आता अर्जुन हा त्याचे जे काही पेपर्स असतात ते पेपर्स आता आपल्यासोबत अगदी व्यवस्थितपणे फाईल्स करून घेऊन जातो। सायली आणि अर्जुन दोघजणही निघालेले असतात। प्रियाच लक्ष त्यांच्यावर नसतं, कारण प्रिया ही स्वतःच्याच कामामध्ये गुंतलेली असते। तिच्या मोबाईलमध्ये तिचा रूममध्ये टाइमपास सुरू असतो। सरंजामे हा न्यूज लावून बसलेला असताना त्याला अर्जुन म्हणजेच विलास मर्डर केस जी आहे त्या केसबद्दल काय पुढे रिकव्हरी आहे हे
सगळं बघायचं असण्यासाठी त्याचं रात्रीचं काम सुरू असतं. मग तो विचार करतो की नाही काही झालं तरी लवकरात लवकर आता यामधून मला अडकण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण सरंजामेच्या बद्दल जो इन्चार्ज होता आश्रम केसच्या वेळेला, त्या वेळेला हा जो काही इन्स्पेक्टर होता सरंजामे, तो इन्स्पेक्टर यामध्ये काहीतरी घोळ करण्याची शक्यता आहे असं तिथे न्यूज चॅनल्सवर दाखवलं जात असतं. म्हणून आता अर्जुन विचार करतो की कितीही काही झालं तरीही लवकरात लवकर आपल्याला तिथे पोहोचायचं, आणि अर्जुन पोहोचतोही. सरंजामे तीच न्यूज बघत असताना आता अर्जुन येतो आणि म्हणतो की वाव इन्स्पेक्टर सरंजामे, म्हणजे तुम्ही ही न्यूज बघताय आणि घाबरलात, याचा अर्थ तुम्ही याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे, बरोबर की नाही? तेव्हा आता सायली अर्जुन अगदी रोखून त्याच्याकडे पाहतात. सरंजामे घाबरलेलाच असतो. अर्जुन त्याला म्हणतो की हे बघा सरंजामे, तुम्ही आतापर्यंत जे काही केलत ना त्याबद्दलचे सगळे जे काही रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत. म्हणजे सरंजामे विलास मर्डर केस म्हणा किंवा त्याच्या अगोदरपासून सगळ्या गोष्टी जी काही तुमची इलील काम आहेत ना त्याचे सगळे काम ही माझ्याकडे रेकॉर्डेड आहेत. त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही सच्चापण्याची साथ देणार आहात की तुमच्या या रेकॉर्डला मी तिथे पोलिसांमध्ये पुढे पाठवू. काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, तुम्हाला जे काही करायचे ते तुमचा चॉईस आहे, असं अर्जुन बोलून दाखवतो. आता सरंजामेकडे सरेंडर करण्याशिवाय काही पर्याय नसतो, कारण त्याने अगदी माझ्यातच अर्जुनला बोलवून दाखवलेलं असतं की हो मी हे सगळं केलं, हे लोकेशन रिपोर्ट मीच चेक केलेत, माझ्याच मेलवरून गेलेत. मग आता जे काही तुला करायचे ते कर, पुरावे आण. आता हीच वाक्य सरंजामेला स्वतःची आठवतात. मग आता सरंजामे तिथेच गप्प बसलेला असतो. अर्जुनला समजलेलं असतं की आता हा सरंजामे काहीही करू शकत नाही, कारण त्याने जे काही बोलले हे पुराव्यामुळे सरंजामी कोर्टात त्याच्या बाजूने बोलणारच. सरंजामे आता तयार झालेला असतो, कारण महिपच्या विरोधात साक्ष देण्यासाठी अर्जुनने त्याच्यासमोर एक मोठा पेच प्रसंग ठेवलेला असतो, त्यामुळे त्याला आता काहीही करता येत नाही. अर्जुन आणि सायली आता फायनली खूप खुश असतात. अर्जुन म्हणतो की उद्याच्या हिअरिंगमध्ये बायको मी एक काम करणार आहे, ते म्हणजे सरंजामेला उद्या सगळ्यांसमोर आणणार आहे, कारण हे जे लोकेशन रिपोर्ट आहेत हे महिपनेच सरंजामेकडे बनवून घेतले आहेत. हे सगळं उद्याच्या उद्या ते आपल्याला सिद्ध झालं पाहिजे, त्याशिवाय मग आपल्याला काही इयरिंगला मजा नाही. सायली म्हणते की अर्जुन सर, मग तुम्हाला आणखी एक चॉकलेट खावं लागेल, कारण आपण सरंजामीलाही पुन्हा आपल्या बाजूने करून घेतले. अर्जुन आता खुश होतो आणि म्हणतो की म्हणजे माझी जी काहीही पॉलिसी आहे केसबद्दलची ही सायली तुला बरोबर समजलेली आहे. त्यानंतर मग आता सायली ही मस्त आनंदामध्ये असते. प्रियाला मात्र थोडा जळफळाट होत असतो की नक्की चालले तरी काय. ती घाबरलेली असते आणि उद्या इयरिंग आहे म्हणून ती रात्रीच साक्षीला सारखा कॉल करत असते. साक्षी काही फोन उचलत नाही. त्यानंतर मग थोड्या वेळानंतर ती फोन उचलते आणि म्हणते की काय आहे प्रिया. तेव्हा ती म्हणते की अगं काय झालं, काय तू माझा फोन का उचलत नाहीये, आणि मला सांग की उद्याची तुमची नक्की काय स्ट्रॅटेजी आहे. अगं तो अर्जुन काय करेल ना काहीच माहित नाही, कारण आता अर्जुन आणि सायली दोघेजणही बाहेरून आलेत. नक्की कोणता तरी पुरावा सापडलाय असं वाटतं, कारण त्यांच्याचे यावर जो काही आनंद होता ना तो आनंद पाहिल्यानंतर मला खरंच असं वाटतं की नक्कीच त्यांच्या हाती ना काहीतरी लागलेलं आहे. म्हणूनच साक्षी मी तुला सावध करायला कॉल केलाय की तू त्या दामिनीशी बोल बाई, आणि काहीतरी तुम्ही उद्याच ठरवा, काहीतरी प्लॅनिंग करा, नाहीतर हा अर्जुन काही तुला अडकवायला आजही कमी करणार नाही. आता साक्षी फक्त ऐकत असते, कारण तिला माहित असतं की तिला पुढे काय करायचं आहे ते. आता साक्षी तिला म्हणते की ठीक आहे मी बघते काय करायचं ते, मी ठेवू का फोन. तेव्हा आता प्रिया म्हणते की काय झालं, म्हणजे मी तुला इतकी
शॉकिंग न्यूज सांगितली आणि तरीही तू अजूनही घाबरली नाहीस किंवा काही नाही नक्की काय आहे परंतु तरीही साक्षी काहीच बोलत नाही ती म्हणते की ठीक आहे अन्न आले तर मी तुझ्याशी नंतर बोलते आणि ती तिच्या तोंडावरच फोन कट करून टाकते आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो तिला राग येतो की ही साक्षी इतकी नालायक की तिने माझा फोनच कट करून टाकला तिला आणखीनच चिडेत असते तर आता प्रतिमा आणि रविराज हे आदल्या रात्री त्यांच्यात ही डिस्कशन सुरूच असतं अर्जुन आणि सायली हे दोघं कशाप्रकारे मेहनत करतात केससाठी मधुभाऊंना सोडवण्यासाठी हे सगळं रविराज आता तिथे प्रतिमाला सांगत असतो आणि त्यामुळे प्रतिमालाही त्याबद्दल खूप हेवा वाटत असतो परंतु या सगळ्यात प्रतिमा म्हणते की तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का रविराज की साक्षी एक बाजूने अडकत जातीये आणि तुम्हाला तर तुमच्या शिष्यावर म्हणजेच अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे की तो काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे जे काही खरं असेल त्या व्यक्तीची साथ देणार आणि मग आपण असं समजायच का की आपली जी तन्वी आहे तिने खोट्या व्यक्तीची साथ दिलेली आहे असं म्हटल्यावर आता रविराजलाही चिडी येत असते तो विचार करतो की जर असं असेल ना तर मात्र तन्वीसाठी या घराचे दरवाजे हे कायमचे बंद झालेले असतील शिवाय आपलं नातही तिच्याकडून म्हणजे आपण तिच्याशी नातही तोडून टाकायच आहे काहीही झालं तरीही या तन्वीला आपण इथे उभं करायचंच नाही असा विचार त्यांचा झालेला असतो तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही रविराज मला टेन्शन येते नेमकं काय आहे आपली कोणत्या दबावात तर नसेल ना किंवा काही घडलं असेल का असा विचार आता त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो आणि रविराज जरा चिंतेमध्येच असतो रविराज म्हणतो की मला आता एक गोष्ट कळते इतके दिवस ज्याप्रमाणे केस सुरू आहे ज्याप्रमाणे केसचा तपास सुरू आहे त्याप्रमाणे अर्जुन जे काही शोध घेतोय किंवा जे काही त्याला क्लू सापडतायत त्यामध्ये साक्षीच या सगळ्यामध्ये अडकले असल्याची शक्यता ही दाट दिसतीय म्हणून काही झालं तरीही साक्षी ही खोट बोलतीय हे सिद्ध तर होतच आहे आणि कोर्टामध्ये अर्जुन आणखीही काही पुरावे सिद्ध करेल त्यावरून तर हे सिद्ध होऊनच जाणार आहे की सायली आणि अर्जुन हेच खरं बोलतायत मधुभाऊ योग्य आहेत ते निर्दोष आहेत आणि साक्षी शिकरे हीच कल्प्रिट आहे आता हे सगळं जे काही बोलणं त्यांचं सुरू असतं ते नागराज ऐकतो आणि नागराजने हे ऐकल्यानंतर नागराजलाही आता धक्काच बसतो की बापरे म्हणजे या दादाला फुलटू विश्वास आहे अर्जुनवर की काही झालं तरीही अर्जुनच या सगळ्यामध्ये जिंकणार मग आता महिप्तच आणि साक्षीच काय याचा अर्थ मला असंच वाटतं की हा दादा आहे ना त्या अर्जुनची मदत करत असणार आहे आणि अर्जुनची मदत करून तो या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असेल म्हणून मला असं वाटतं की मला महिप्तला हे सगळं सांगितलं पाहिजे त्याच्या कानावर घातलं पाहिजे जेणेकरून तो हे सगळं जे काही आहे त्या दामिनी बाईशी बोलून घेईल आता दुसऱ्या दिवशी हिअरिंग असते आणि कोर्टाची हिअरिंग आल्यानंतर पुन्हा एकदा साक्षी महिप्त दामिनी तिथेच थबकतात की आज काय अर्जुनने नवीन काढलाय म्हणजे आज अर्जुनने नवीन कोणता पुरावा आणलाय हे सगळं ते बघतच राहतात पुन्हा एकदा अर्जुन नेहमीप्रमाणे साक्षीला म्हणतो की मॅडम काल तर सिद्ध झालेल आहे की तुम्ही अनाथ आश्रमात गेलेलात म्हणजेच वात्सल्य आश्रमात गेलात बरोबर तेव्हा ती म्हणते की हो मी गेले होते आता तुम्हाला तसा पुरावा सापडलाय ना मग सारखं तुम्ही मला त्याच गोष्टीवर का ब्र टोचून बोलताय म्हणजे तुम्हाला नक्की काय बोलायचं होतं मग त्याबरोबर आता लगेच ती म्हणायला लागते की आणखी कशाबद्दल बोलायचं विचारा एकदाच विचारून घ्या ती खूप इरिटेट झालेली असते आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्ही शांत व्हा हवं तर पाणी घ्या मला एक गोष्ट आता तुम्ही सांगा की ते जे काही लोकेशन रिपोर्ट बदलण्यात आले होते म्हणजे जे मागचे लोकेशन रिपोर्ट होते ते तुम्ही सांगितलात की खरे आहेत तिथे तुमचं वात्सल्य आश्रमामध्ये कुठलही लोकेशन दिसत नव्हतं होत परंतु जे काही रिपोर्ट तयार केले
गेले होते सेम टू सेम ते कोणाच्या मदतीने तयार केले गेले होते त्यावेळेला ती म्हणते की मदत म्हणजे त्यावेळेला पोलिसांकडूनच ते रेकॉर्ड आलेले आहेत जेव्हा मी कोर्टामध्ये सुरुवातीच्या हिअरिंग्समध्ये ते सगळे रिपोर्ट शेअर केले होते ते पोलिसांकडूनच आले होते तेव्हा तो म्हणतो की पोलिसांकडून नाही इन्स्पेक्टर सरंजामे या केसचे माजी रिटायर्ड जे काही पोलीस इन्स्पेक्टर आहेत ते या केसचे जे इन्चार्ज होते त्यांच्याकडे हे सगळे रिपोर्ट्स होते बरोबर आणि तेच त्यांनी शेअर केले होते तेव्हा मग साक्षी म्हणते की हो केलं असेल। आता महिप्त घाबरतो कारण त्याला सरंजामेचं नाव समोर आल्यावर तो घाबरतो की आता हा अर्जुन काय सरंजामीला समोर आणतोय की काय आणि घडतं तसंच अर्जुन आता म्हणतो की माय लॉर्ड मला त्या व्यक्तीला आता कोर्टात म्हणजेच या विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे त्या व्यक्तीने हे खोटे रिपोर्ट शेअर केले होते आता हे ऐकल्यावर महिप्त साक्षी पुन्हा घाबरतात की सरंजामेलाही याने इथे केसून आणलंय आणि सरंजामे बोलणार की काय अशी भीती जिंकल्यासारखं झालेलं असतं त्यानंतर मग आता दामिनी विचार करते की हा सरंजामी हा नेमका नवीन काय हा महिप्त मला काही सांगत का नाही म्हणून ती पुन्हा चिडच आणि त्याच्याकडेच रागाने बघते रविराजही आता बघत राहतो की काय म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामी पर्यंत अर्जुन जाऊन पोहोचला तेव्हा सरंजामेला अर्जुन विचारतो की नक्की या मागत सत्य सांगा तेव्हा आता सरंजामी म्हणतो की हे सगळे लोकेशन रिपोर्ट चेंज करण्यासाठी आणि बदलण्यासाठी मला महिप्त शिखरे यांनी सांगितलं आता महिप्तच नाव समोर आलेलं असतं महिप्त तिथेच गप्प बसतो तो आता रागातच म्हणतो की सरंजामे तू तर आता खपला मग त्यानंतर दामिनी ही आता चिडते की झालं आता महिप्तने पुन्हा एकदा माती खाल्ली कितीही काही करून आता यांना सोडवायचं म्हटलं तरीही सोडवता येणार नाही अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड सरंजामेने जे काही आता सांगितले त्यावरून एक गोष्ट सिद्ध होती ते म्हणजे की इथे जे काही घडवलं गेले ते सगळं हे ठरवलेलं होतं आणि हे सगळं ठरवले ते म्हणजे या महिप्त चिकरीने स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी आता साक्षीला पुन्हा बोलावलं जातं साक्षीला आता दामिनीची जी वाक्य असतात ती आठवत असतात की काय करायचं तुला तिचा प्लॅन बेस जो काही होता तो आता काय असणार आहे हे तिला आठवतं आणि साक्षी आता पुढे बोलायला सुरुवात करते मपत आता तिच्याकडे बघत असतो त्यावेळेला मग आता अर्जुन विचारतो की सांग आता साक्षी शिकरे तुम्ही कबूल करा हे सगळा खून हे जे काही केले ते तुम्हीच केलेलं आहे आता असं ऐकल्यानंतर साक्षी तिथेच जोर जोरात रडायला लागते आणि म्हणते की हो हे सगळं झालं ते खरं आहे आणि विलासचा खून होताना मी पाहिला आहे हे ऐकल्यानंतर साक्षीने आता समोरूनच स्वतःहून कबुली दिलेली असते की मी खून होताना पाहिलाय त्यानंतर मग आता इथे प्रिया ही सगळं बघतच राहिलेली असते कारण म्हणजे खून होताना पाहिल याचा अर्थ काय म्हणजे हे साक्षीच स्टेटमेंट नक्की काय त्यावेळेला ती म्हणते की हा खून केलाय तो म्हणजे मी नाही तर प्रिया तन्वी सुभेदार हिने केला आहे आता रागानेच महिप्त नवीकडे पाहायला लागतो ती म्हणते की हे काय बोलते का ही मुलगी त्यावर आता साक्षी म्हणते की हो मी खरं सांगते हा जो काही खून आहे तो केलाय तो म्हणजे तन्वी सुभेदार हिनंच केलेला आहे तिने त्या रात्री विलासला मारून टाकलं होतं आणि मी ते सगळं पाहिलं होतं तिने कशाप्रकारे सगळं काही केलं तिने विलासला मारल्यानंतर तिने नेती रिव्हॉल्वर जी होती ती रिव्हॉल्वर पुसून त्याच्यावरचे जे फिंगरप्रिंट्स होते ते पुसले आणि ती रिव्हॉल्वर मधुभाऊंच्या हाती दिली होती आणि मधुभाऊंच्या हाती ती रिव्हॉल्वर दिल्यानंतर स्वतःचे जे काही फिंगरप्रिंट्स असेल ते तिच्या रुमालावर ते उमटलेले असतीलच तुम्ही त्या दरम्यान चेक करावं अशी ती आता कोर्टालाच विनंती करते आणि त्यानंतर मग आता ती म्हणते की मधुभाऊ होते त्यांच्या डोक्यातही तिने एक वास होता तो वास मारला होता आणि त्यामुळे आता एक गोष्ट नक्की आहे की हा सगळा खून आहे तो प्रियानेच केलेला आहे आता अर्जुन मात्र भयंकर चिडतो तो म्हणतो की उठे सगळं काय चाललंय तेव्हा आता प्रिया पण विटनेस बॉक्समध्ये येते आणि म्हणते की एक मिनिट मला हे अजिबातच मान्य नाहीये अग साक्षी तू काय बोलतेस हे सगळं अग हा खून तू केलायस इतके दिवस मी तुला वाचवत होते परंतु तू आता तर तू हे सगळं सिद्ध करून टाकलंस की हा सगळा जो काही खून आहे तो मी केलाय म्हणजे तू स्वतःला वाचवण्यासाठी मला अडकवण्यास बघतेस का नाही काही झालं तरीही मी स्वतः अडकड करणार नाही मला माहिती आहे
आहे की हे सगळं जे काही घडतंय ना याच्या मंगीत तूच आहेस आणि मीच काय. मधुभाऊ देखील ही गोष्ट सांगतील की हा जो काही खून आहे तो मी केलेलाच नाहीये. हा खून हा तिथे साक्षीनेच केलेला आहे. त्यावेळेला आता साक्षी ओरडायला लागते की नाही, हा खून मी नाही केलेला, हा खून त्या प्रियाने केलाय. आता प्रिया आणि साक्षी यांचा दोघांना जोरदार कोर्टामध्ये आता तमाशाच होत असतो. दोघे एकमेकींवर आरोप करत असतात आणि प्रियाने कशा प्रकारे तिला वाचवलेला आहे, कशा प्रकारे या खुनाचे सगळे आरोप पुरावे मिटवले होते, हे सगळे पुरावे आता इथे ती कोर्टामध्ये मांडत असते. आणि ते पाहत असताना हे सगळं आता अर्जुन आणि बाकीच्या सगळ्यांना मजा वाटत असते. कारण किती काही झालं तरीही या सगळ्यांमध्ये या दोघी ज्या मैत्रिणी आहेत, एकमेकींना कोणासाठी मदत करत होत्या हे तर एकदा कोर्टात सिद्ध झालंय. आणि मधुभाऊ या सगळ्यात काहीच हात नाही त्यांचा, हे सगळे पुराव्यासकट देखील आता सिद्ध झाले. त्यामुळे आता जज साहेब म्हणतात की ऑर्डर ऑर्डर. काय चाललंय काय तुमचं? अहो हा मासळी बाजार नाही, हे कोर्ट आहे. कोर्ट तुमच्या दोघींच चाललंय का इथे? त्यामुळे आता जज साहेब म्हणतात की मी आता पोलिसांना विनंती करतो की लवकरात लवकर आता यांनी जे काही इथे पुरावे सांगितले ते पुरावे क्रॉस व्हेरिफाय व्हावी आणि की हा खून कोणी केला हे सगळं तपासणी अंतर्गत सांगण्यात यावं. आता हे सगळं तर सिद्ध झालेलं असतं की या दोघींपैकीच कोणीतरी खून केलाय, परंतु मधुभाऊ आता निर्दोष सुटलेले असतात. त्यामुळे अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुन म्हणतो की दट्स ऑल माय लॉर्ड, मला हेच सांगायचं होतं की महिप्त शिकरे यांनीच हे सगळं केलेलं आहे आणि पैशासाठी प्रिया सुभेदार त्यांना मदत करत होती. परंतु एक गोष्ट नक्की आहे की मी हे खात्रीने सांगू शकतो की हा जो खून आहे तो साक्षी शिखरे यांनीच केलेला असून त्यांना मदतीनेच या प्रिया सुभेदार होता. आता दोघी जणींनाही अगदी व्यवस्थित कायद्याच्या भाषेत शिक्षा व्हावी अशी विनंती कोर्टाला अर्जुन करत असतो. त्यामुळे आता दोघेही चांगल्याच प्रकारे अडकलेले असतात आणि म्हणूनच आता इथे पूर्णपणे त्यांची वाट लागलेली असते. आता नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेच ठरणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.